माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला। भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंना भेटले पवार। अर्थ विभागाच्या हरकतीनंतरही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईकांच्या सूतगिरणीवरून सरकार मेहरबान। थकबाकी असतानाही कोट्यवधींच्या निधीची रसद। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठे निर्णय होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची आजपासून 2 दिवस महत्त्वपूर्ण बैठक। तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता। नरहरी झिरवळांचं आजपासून बेमुदत धरण आंदोलन। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा GR मागे घेण्याची मागणी। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंवर महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप। उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कठोर भाषा। कारेमोरेंचा खुलासा। गुहागर विधानसभा जागेवर एकनाथ शिंदेंचा दावा। खासदार श्रीकांत शिंदेंचा मेहुणा विपुल कदम यांना उमेदवारीची शक्यता। लाडकी बहीण संदर्भात गडकरींच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन राऊतांची सरकारवर टीका। अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका। सगळे पैसे लाडक्या बहिणीला जात असल्याचं गडकरींचं वक्तव्य। ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका। 102 कोटींचा दंड। उल्हास नदी आणि देसाई खाडीत वर्षानुवर्ष प्रदूषित पाणी सोडल्याबद्दल कारवाई। कविता राऊत नंतर आता रोईंगपटू दत्तू भोकनळ ठोठावणार कोर्टाचे दरवाजे। 2017 पासून नोकरी दिली जात नसल्याचा आरोप। ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार। 8 ऑक्टोबरला पुरस्काराचं वितरण। कानपूर कसोटीत अखेर चौथ्या दिवशी खेळ सुरू। बुमराह आणि सिराजनं घेतले एक बळी। बांगलादेशच्या आतापर्यंत 5 बाद 148 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।